व्यवहाराच्या भाषेपेक्षा साहित्यातील भाषा वेगळी असते. लेखक, कवी हे भाषेला सौंदर्यपूर्ण बनवतात. भाषा ज्या घटकांमुळे सुंदर होते त्यांना अलंकार म्हणतात. अधिक देखणे दिसण्यासाठी जसे स्त्री पुरुष अंगावर दागिने म्हणजेच अलंकार घालतात, त्याचप्रमाणे भाषा अधिक सुंदर करण्यासाठी भाषिक अलंकारांचा वापर केला जातो. आता भाषिक अलंकाराचे दोन प्रकार आहेत. एक शब्द अलंकार, ज्याच्यामध्ये यमक, अनुप्रास यासारखे अलंकार येतात. दुसरा प्रकार आहे अर्थ अलंकार. यामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक यासारखे अलंकार येतात. वाक्य पहा, महाराणा प्रताप वाघासारखे शूर होते. ते या अलंकारामध्ये उपमेय काय आहे तर महाराणा प्रताप. उपमान काय आहे? वाघ. कारण तुलना कोणाची केली? महाराणा प्रतापांची. ज्याची तुलना केली जाते ते उपमेय आणि ज्याच्याशी तुलना केली जाते ते उपमान. उपमान कोण तर वाघ, कारण वाघाशी तुलना केली. उपमा अलंकारामध्ये तुलना करताना समानता दाखवली जाते. तर समान गुणधर्म काय या ठिकाणी? तर शूरपणा. आणि सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला जो शब्द आहे तो आहे सारखे. म्हणजे या उदाहरणामध्ये महाराणा प्रताप व वाघ यांची तुलना केलेली आहे आणि महाराणा प्रताप यांना वाघाच्या शूरपणाची उपमा दिलेली. आता ही काव्यपंक्ती पहा. कमलापरी मिटती दिवस उमलुनी तळ्यात. कमलापरी मिटती दिवस उमलुनी तळ्यात. ते या उदाहरणामध्ये दिवसाचं उगवणं आणि मावळणे या ज्या क्रिया आहेत त्यांची तुलना ही कमळाचं उमलणं आणि मिटणं यांच्याबरोबर केलेली. आता लक्षात घ्या, उपमा अलंकार केव्हा होतो? दोन वस्तूंतील किंवा कृतीतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते, तेथे उपमा अलंकार होतो. ते हे जे दोन उदाहरण आपण पाहिले या ठिकाणी अशाच पद्धतीने दोन घटकांतील साम्य हे चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले. आता हे वाक्य वाचा आणि समजून घ्या. लहानगी वसुधा जणू गोड परीच. वाक्य काय आहे? लहानगी वसुधा जणू गोड परीच. आता या वाक्यात उपमेय काय आहे? म्हणजे कोणाची तुलना केली तर वसुधाची. म्हणजे उपमेय काय झालं? वसुधा. कारण उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना केली ते. आता उपमान काय? ज्याच्याशी तुलना केली ते. वसुधाची तुलना कोणाशी केली? परी बरोबर. म्हणजे उपमान झाली परी. आता या दोघींमध्ये सारखेपणा कोणत्या बाबतीत दाखवला? म्हणजे समान गुणधर्म काय? तर सुंदरता. आता ही सुंदरता दाखवण्यासाठी कोणता शब्द वापरला? जणू. या उदाहरणात लहान वसुधा आणि परी यांची तुलना करताना वसुधा ही जणू परीच आहे अशी कल्पना केलेली आहे. म्हणजेच काय? उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते, तेव्हा त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार होतो. आता हे दोन घटक, दोन वस्तू, ही पहिली वस्तू जणू दुसरी वस्तूच आहे हे दाखवण्यासाठी काही शब्दांचा प्रयोग होतो. ते शब्द कोणते? तर जणू, जणू काय, जेवी, गमे, वाटे, भासे, जसे, तसे यासारखे शब्द वापरले जातात. उपमेय जणू उपमानच आहे हे दाखवण्यासाठी. अशा प्रकारे आपण या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार पाहिलेला आहे.